केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्र लिहून ही मागणी केलेली आहे। उद्यापासून धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेले आहे। त्या पत्रामध्ये रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा आणि मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केलेली आहे। याशिवाय रवींद्र धंगेकर यांनी उद्यापासून बेमुदत आणि धरणे आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे। दरम्यान याबाबत रवींद्र धंगेकरांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता शिवसेनेचे नेते रवी धंगेकर उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत। खरं तर या संदर्भात त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे। आता त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊ, कारण त्यांनी थेट आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर यांचा राजीनामा सुद्धा मागितलेला आहे। भाऊ, उद्यापासून उपोषणाला बसताय, आता राजीनामा मागितलाय, आरोप प्रत्यारोप झाले, आता राजीनाम्याची मागणी केली। नाही, आरोप मी करतच नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय। तुम्ही पहिलं सगळ्यांनी एक डोक्यातनं काढा की मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कुठेही धक्का न लागता मी त्यांना आता पण विनंती करत होतो, पण आता शेवटी ते इतके ठाम आहेत की विशाल गोखले मित्र तर त्यांनी आता माननीय रवी धंगेकर जैन मंदिर मुक्त करा आणि त्यांचे रवी धंगेकरच्या डोक्यावर परिणाम झाला। तर माझा परिणाम झाला आहे, मी म्हणतो, मी जाहीर केलं की माझा परिणाम झाला आहे। माझा परिणाम कधी थांबल? ज्या दिवशी जैन मंदिर मुक्त होईल त्या दिवशी माझं डोक्याचं औषध संपलं, मी बरं होईल। पण आता तुम्ही 18 दिवस झालं या प्रकरणामध्ये सहभागी आहात, अजून निर्णय झालेला नाही आणि आता तुम्हाला उपोषण करण्याची वेळ येते। नाही, धरणं आंदोलन उपोषण नाही करत। आता हे वय 54 आहे आणि आता उपाशी राहणं या शरीराला जमणार नाही, खाऊन लढावं लागेल। शेवटी क्षत्रिय आहे मी आणि क्षत्रियांना खावंच लागतं आणि खाल्ल्याशिवाय मी लढणार नाही। मी खाऊन पिऊन धरणं आंदोलन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जैन धर्मियांचं मंदिर जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत रवी धंगेकर लोकशाही माध्यमातून सातत्यानं बोलत राहणार आहे। कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा जैन धर्मियांचा विषय आणि ज्यांनी ह्याच्यामध्ये चुकीची कामं केली त्यांच्यावर पोलीस कारवाई करा, ही माझी मागणी कायम राहणार आहे। जोपर्यंत ती जागा मोकळी होत नाही किंवा दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा देणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडोसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।